सोलापूर शहरात अखिल भारतीय नाट्य परिषदेचे शतक महोत्सवी उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झाले। नार्थकोट प्रशालेच्या भव्य प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या नाट्य संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी शहरातून भव्य दिव्य अशी नाट्यदिंडी काढण्यात आली। यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून संमेलनाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ नाट्य अभिनेते मोहन जोशी, अभिनेते प्रशांत दामले, प्राचार्य शिवाजीराव सावंत, संमेलन कार्याध्यक्ष प्रकाश येलगुलवार, आमदार सुभाष देशमुख, विजय साळुंखे, प्रशांत बडवे, मोहन डांगरे, समन्वयक कृष्णा हिरेमठ आदींची उपस्थिती होती। यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नटराजाचे पूजन करून दीप प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले। उद्घाटनाप्रसंगी स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सोलापूरचे आणि नाट्य क्षेत्राचे ऋणानुबंध व्यक्त करताना सोलापूरच्या नाट्य क्षेत्राचा इतिहास सांगितला आणि राजकारण आणि नाटक क्षेत्र याबाबत संबंध व्यक्त केले। माझ्या कॉलेज लाईफमध्ये नाटक नाही, परंतु ज्याला कला नाटक म्हणतो, वेगवेगळ्या लोकसंगीतांचा माझा स्वतःचा एक कार्यक्रम अभिनव नावाने मुंबईच्या गणपती उत्सवात आम्ही खूप लोकप्रिय झालो। आणखी एक नाटकाचा मला संबंध मला आठवला, ज्यावेळेला 13 वर्ष विद्यार्थी परिषदेचं घर सोडून काम केल्यानंतर जेव्हा वयाच्या 33व्या वर्षी आपण व्यक्तिगत जीवन सुरू करावं असं म्हणतात, तेव्हा पहिला रुपया शिवाजी महाराजांना मुंबईमध्ये नाटक लावून प्रयोग करणार। त्यामुळे माझ्या आर्थिक जीवनाची सुरुवात नाटकापासून झाली। दुसरा संबंध काय, प्रचंड नाटक पाहण्याची आवड, प्रचंड जे जे काही शिवाजी महाराजांना नाटक प्राप्त आहे ते आपण पाहिलंच पाहिजे अशा प्रकारचा नेहमी प्रयत्न होता। आणि मग मी माझ्या मनाला समाधान झालं की पालकमंत्री म्हणून मला दरम्यान प्रमुख मान्यवर प्रशांत दामले यांनी देखील आपले विचार मांडताना एकांकिका स्पर्धा आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे महत्त्व तसेच त्यांची जबाबदारी याबाबत भाष्य केले। तत्पूर्वी नाट्यदिंडीने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले। यामध्ये असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आकर्षक आणि पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती। आपला शुभारंभ पुण्यात झाला, मग चिंचवडला झाला, आता सोलापूर आहे, त्यानंतर बीड आहे, मग लातूर आहे, मग नगर आहे, मग नागपूर आहे, मग मुंबई आहे आणि मग त्याचा सांगता समारोह जो आहे तो रत्नागिरीत आहे। सुरुवातीला जर भीती वाटली की बघा हे जमेल नाही जमेल, पण माझ्या परमेश्वराची इतकी कृपा आहे की माझ्याबरोबर जे कार्यकर्ते आणि जे सगळे ही जी मागची गॅग आहे ही आमची 60 जणांची गॅग आहे आणि 60 जणांच्या गॅगने ठरवलं की आपण एक करणं आहे आणि करणं म्हटलं सगळे एकजुटीने इतके ताकदीने उभे राहिलेले। तुम्हाला खोटं वाटलं की 22 ठिकाणी जागृत स्पर्धा आहे। कसं आहे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही आधी महाराष्ट्राची पूर्ण व्हायला पाहिजे, मग भारतीय होईल, मग परदेशाची होईल। त्यामुळे पूर्णपणे महाराष्ट्रात रुजवण्यासाठी आपली नाट्य संस्कृती आम्ही जागृत नाट्य स्पर्धा घेतोय। त्यामध्ये एकांकिका स्पर्धा आहे। आता एकांकिका स्पर्धेत नवीन काय बाबा तुम्ही करताय असा प्रश्न डोक्यात येईल, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की संपूर्ण महाराष्ट्रातून ज्या एकांकिका फायनलला पोहोचणार आहे 9, या 9 एकांकिकाला आम्ही एक दिग्दर्शक दिलेला आहे। उदाहरणार्थ पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शकमध्ये दिग्दर्शक नाही, मार्गदर्शक आपण म्हणूया, कारण दिग्दर्शक तोच राहणार आहे, पण पुरुषोत्तम बेर्डे, चंद्रकांत कुलकर्णी, मंगेशकर, विजय टिंगरे असे 9 दिग्दर्शक 9 एकांकिकांना आम्ही घेणार आहोत आणि त्यांनी मार्गदर्शन करायचं आहे। त्यावरती एकांकिकेची अंतिम फेरी जी होणार